नमस्कार, मी PSI वैभव सांगळे. कंबाईन विजनच्या या गुरुकुल बॅचमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आपण मराठीसाठी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. जसं आपण आपल्या इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये सांगितलं की तुम्हाला आपण एक मराठीची टू द पॉइंट बॅच सुरू करणार आहे. त्याच पद्धतीने आज आपण त्याची सुरुवात करणार आहे. तर हे जे आजचं लेक्चर आहे हे डेमो लेक्चर असणार आहे. म्हणजे आपला जो पहिला जो चॅप्टर आहे मराठीचा की मराठी भाषेचा उगम, तर त्याच्यामध्ये आयोगाने काय विचारले आतापर्यंत आणि तुम्हाला इथून पुढे सुद्धा आयोग काय विचारू शकतो याच्यावरती आपण पूर्ण फोकस करणार आहे. ठीक आहे. तर आज आपण आपल्या ह्या प्लॅटफॉर्मवरती ही सुरुवात आहे आपली मराठीच्या आपला जो उपक्रम आहे गुरुकुल बॅच, तर त्याची. तर ह्या बॅचचा फायदा जे मुलं राज्यसेवा मुख्याला आहे, जे कंबाईन मुख्याला आहे, गटक मुख्य, आता येती गटक मुख्य. गटक मुख्यसाठी का? कारण की आपली जी बॅच आहे ती टू द पॉइंट असणार आहे. याच्यामध्ये तुमचा जास्त वेळही वाया जाणार नाही. ज्या गोष्टी गरजेच्या आहे त्या गोष्टी आपण विथ कन्सेप्ट विथ PYQ सर्व शिकवणार आहे. तर त्याच्यामुळे तुमची PYQची ही रिव्हिजन होऊन जाणार आहे. त्यानंतर जी पोलीस भरतीसाठी मराठी महत्त्वाचा विषय असतो, त्यानंतर सरळ सेवा, तलाठी भरती, या सगळ्यांच्यासाठी ही बॅच आपण डिझाईन केलेली आहे. तर याचा नक्कीच फायदा घ्या. आपण बऱ्याचशा PYQचा स्टडी करून या बॅचला प्रिपेअर केला आहे. ठीक आहे. तर आज आपण तत्पूर्वी सुरू करण्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगून देतो की आपलं यूट्यूबचं चॅनल आहे कंबाईन विजन नावाचं, त्यासोबत आपलं टेलिग्राम चॅनलही आहे. तर दोन्ही चॅनल तुम्ही जॉईन करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपलं ॲप आहे प्ले स्टोअरला कंबाईन विजन, ज्या ठिकाणी ही बॅच लॉन्च होणार आहे आणि तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. ते आपलं ॲप जे आहे ते गुगल प्ले स्टोअरला, ॲपलसाठी ॲपल प्ले स्टोअरला. ठीक आहे. तर आजच तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ते इन्स्टॉल करा, जेणेकरून आगामी काळातले अजूनही उपक्रम आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात मदत होईल. ठीक आहे. तर आज आपण आपलं मराठीचं पहिलं लेक्चर की ही जी बॅच जी बहुप्रतीक्षित, म्हणजे मुलांचे खूप मेसेज यायचे की सर कधी बॅच सुरू करणार, तर आजपासून आपण त्या बॅचला आरंभ करत आहे. तर ठीक आहे. तर सुरू करूया आपल्या पहिल्या लेक्चरला. ज्याचं आपल्या ज्या चॅप्टर जो धडा आहे आपला त्याचं नाव आहे मराठी भाषेचा उगम आणि व्याकरण. बघा, कुठलीही भाषा असू द्या, कुठलीही, त्याचं जोपर्यंत तुम्हाला इतिहास कळत नाही तोपर्यंत तुम्ही त्या भाषेचा सखोल अभ्यास करू शकत नाही. मग आपल्याला त्या भाषेचा इतिहास समजणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आता याच्यावरती राज्यसेवेला, कंबाईनला, सरळ सेवेला नेहमी प्रश्न विचारले जातात. त्यामुळं हा चॅप्टर, आणि तसं बघितलं तर खूप लेंदी आहे. म्हणजे हे दोन वेगळे चॅप्टर आहे की मराठी भाषेचा उगम आणि व्याकरण, हे दोन वेगळे चॅप्टर आहे. परंतु आपण अगदी 7-8 स्लाईडमध्ये आणि एक 30-40 ओळीमध्ये व्यवस्थित नोट्स स्वरूपात हे सगळं केलेलं आहे. आणि इतकंच करा, याच्या बाहेर काहीच जाणार नाही याची गॅरंटी आम्ही देतो. आता बघा, आपण व्याकरणाची व्याख्या बघू की नेमकी व्याकरण म्हणजे काय. बरोबर आहे की नाही. आपण मराठी भाषेचं व्याकरण आपण सुरू करतोय, व्याकरणाचा अभ्यास सुरू करतोय. जे नवीन विद्यार्थी आहे, ज्यांना येत्या काळात ज्यांना अधिकारी बनायचं आहे, तर त्यांनी, म्हणजे मी माझं थोडक्यात सांगतो की मी ज्यावेळेस कंबाईनला मला कंबाईन द्यायचं ठरलं त्यावेळेस मी पहिल्यांदा मराठी आणि इंग्लिश जो भाषेचा पेपर असतो त्याचा अभ्यास केला. त्यात पहिल्यांदा मी मराठीचा अभ्यास केला. त्याचं कारण असं की जोपर्यंत तुम्हाला तुमचीच मातृभाषा व्यवस्थित समजत नाही तोपर्यंत तुम्ही दुसरी लँग्वेज कशी समजणार. त्यामुळे इथं समजून घ्या, प्रयोग म्हणजे काय, समास म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही समजणार त्याच वेळेस तुम्ही ॲडव्हान्स लेवलला जाऊ शकता. तर पहिल्यांदा आपला बेस पक्का करू. आपली जी मराठी आहे, आपली जी मातृभाषा आहे, आपली जी मायबोली आहे, तिला आपण पहिल्यांदा परफेक्ट करू. देन आपण इंग्लिशसाठी जाऊ. ठीक आहे. आता बघा, आपल्याला व्याकरणाची व्याख्या आयोगाने बऱ्याचदा हा प्रश्न विचारला आहे की व्याकरणाच्या व्याख्येवरती की नेमकी बाबा व्याकरण म्हणजे काय. तर भाषेची देवाणघेवाण म्हणजे भाषेचा व्यवहार व्यवस्थित चालावा यासाठी काही नियम ठरवण्यात आले आहे, त्यांनाच व्याकरण असे म्हणतात. इथं मी या एका शब्दाला हायलाईट करतो, नियम. कुठलीही गोष्ट ज्यावेळेस आपण बोलतो त्याला एक ठराविक नियमावली असते. बरोबर आहे की नाही. आता बघा, मी एक गोष्ट बोलतो, रामा आंबा खातो. रामा आंबा खातो. मी इथं असं पण बोलू शकत होतो, आंबा रामा खातो, पण नाही का. मग हे काय रे, हे हा जो साचा आहे ना मराठीचा, याला आपण म्हणतो नियमावली. आणि जी नियमावली ठरवण्यात आली, आता मी बोलतोय, मी काहीतरी वेडवाकडं बोललो असतो तर तुम्हाला समजलं असतं का? नसतं समजलं. तर ते समजावा म्हणून एक काहीतरी लयबद्ध एक परफेक्ट तुम्हाला तो फॉर्मॅट दिला, त्याच्यात तुम्हाला फक्त बोलायचंय किंवा त्यात लिहायचंय. तर त्यासाठी जे नियम असतात त्या नियमांना आपण व्याकरण म्हणतो. ठीक आहे. आता आपण पुढचं बघू.
व्याकरणाचीच व्याख्या ही, पण व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र. एकदा PYQ येऊन गेला याच्यावरती, परत येऊ शकतो भविष्यात. ठीक आहे, व्याकरण म्हणजे काय? व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र. आता आयोग काय करतो? आयोग जास्त काही नाही, फक्त PYQ रिपीट करतो आणि मग मुलांना असं वाटतं की आणि थोडं चेंजेसनी एक थोडंसं बदल करील आणि तो तुम्हाला टाकल. आता व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र, इथं काहीतरी वेगळं टाकल, एखादा शब्द बदलून टाकल. तर ज्याचं ॲनालिसिस चांगलं आहे, ज्याचं PYQ ॲनालिसिस चांगलं आहे, त्यांना या गोष्टी अजिबात अवघड जाणार नाही. ठीक आहे, तर हा PYQ आहे, हे ॲनालिसिस आम्ही केलं तो तेव्हा तुम्हाला डिलिव्हर करतोय. तर त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात घ्या. पुढच्या वेळेस आयोग याच्यावरती प्रश्न विचारू शकतो, बरोबर आहे की नाही? व्याकरण हा शब्द नेमकी कसा तयार झाला? तर बाबा, व्याकरण हा शब्द वी अधिक आ अधिक कृ, कृ म्हणजे करण, याचा अर्थ होतो करण, या शब्दापासून तयार झालेला आहे. ठीक आहे, व्याकरण हा शब्द कशापासून तयार झालाय? वी अधिक आ अधिक कृ या शब्दाची संधी बनली. संधी बनणे म्हणजे जोडणे. हे शब्द ज्यावेळेस जोडले त्यावेळेस व्याकरण हा शब्द तयार झाला भाषेचे. आणि आता एक व्याकरणकारांची व्याख्या आहे जी नेहमी विचारल्या जाते किंवा महत्त्वाची वाटते. श्रीपाद भागवत हे जे व्याकरणकार आहे त्यांची एक व्याख्या आहे की भाषेचे व्यवहार ज्या नियमांनी ठरवले जातात ते नियम स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण. वरती पण तेच दिलंय, व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र. 2-3 कीवर्ड लक्षात ठेवायचे. लक्षात ठेवा, कुठलाही टॉपिक करा तुम्ही, कुठल्याही सब्जेक्टचा करा, कीवर्ड बघा इथं काय काय. नियम, बरोबर, हे बघा नियम, शास्त्र. ज्यावेळेस तुम्हाला असे कीवर्ड येतात ना त्यावेळेस समजून घ्यायचं की यार हे कीवर्ड जरी लक्षात ठेवले तरी आपले मार्क फिक्स आहे. तर थोडासा आपल्याला स्मार्टली स्टडी करायचा आहे. दिवसेंदिवस कॉम्पिटिशन वाढत चाललेली आहे. आता 2024 मुख्यचा पेपर झाला, त्यात बघितलं की इंग्लिशमध्ये मुलांना जास्त मार्क आहे, मराठीत कमी आहे. त्याचं कारण असं की मराठीला दुय्यम स्थान देणं, कमी रिव्हिजन करणं आणि खूप जास्त फापट पसारा करणं. तर आता परत एक आपण स्वतःला चॅलेंज द्यायचं की मराठीमध्ये मी जास्तीत जास्त म्हणजे मी 90 ते 95% मार्क 100%पैकी इतका स्कोर आणणार आणि तो स्कोर आणण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करणार. तर चला पुढे बघू. इथपर्यंत व्याख्या तुम्हाला समजली. आता आपण बघू भाषा. व्याकरण तर बघितलं नेमकं काय आहे, तर नेमकी भाषेचं व्याकरण म्हणजे काय आणि भाषा म्हणजे काय. तर भाषा म्हणजे तुम्ही आम्ही बोलतो ती भाषा, ठीक आहे, परंतु थोडंसं सिस्टमॅटिक वेनी पण बघितलेलं पाहिजे, बरोबर की नाही. व्याख्या, त्याची जी व्याख्या आहे ती पुस्तकात ती व्यवस्थित बघा. भाषा म्हणजे विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन. बरोबर, भाषा काय असतं रे? भाषा असते विचार, भावना, अनुभव व कल्पना. हे 4 जे शब्द हायलाईट केले ना ते तुम्ही लगेच हायलाईट करून घ्यायचे, कारण की महत्त्वाचं आहे. भाषा कसं विचार, आता माझ्या मनात काहीतरी विचार आला आणि तो विचार मला बोलून दाखवायचा आहे. मी कसं बोलून दाखवल रे? आता माझ्या मनात विचार आहे की तुम्हाला हे शिकवायचं आहे आणि हे शिकवण्यासाठी मग मी काय केलं, काहीतरी भाषेचा वापर केला ना कुठल्या तरी, तर ती भाषा म्हणजे मराठी भाषा. आणि तेच विचार व्यक्त केला. भावना, मला काहीतरी दुःख झालं, आनंद झाला तर मी ते व्यक्त करणार. अनुभव म्हणजे माझा एखादा अनुभव सांगायचा असेल मला तर तो मी अनुभव सांगणार. आणि कल्पना, जर मला एखादी कल्पना सुचली ती सुद्धा मी भाषेच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार. मग एक गोष्ट लक्षात घ्यायची, भाषा म्हणजे काय? विचार, भावना, अनुभव आणि कल्पना. ॲज इट इज प्रश्न येऊ शकतो अशाच एकदम, याच्यात काही चेंज न करता. त्यामुळे इथं लक्ष द्यायचं, ठीक आहे. मराठी भाषा ही इथं बघा मुख्यतः देवनागरी लिपीत लिहिली जाते. आता आपली भाषा मराठी आहे, मग ती भाषा कोणत्या लिपीत लिहिणार आहे? तर ती भाषा देवनागरी लिपीत लिहिली जाते. तुम्ही बँकेत ज्यावेळेस फॉर्म भरतात, मला माहित नाही तुम्ही भरता नाही, मी भरायचो त्यावेळेस इथं असायचं इंग्लिश, खाली असायचं देवनागरी लिपी. जुन्या म्हणजे एक 8-10 वर्षाच्या पूर्वीची गोष्ट. तर तिथं असायचं देवनागरी लिपी आणि खाली असायचं इंग्लिश, ठीक आहे. आणि देवनागरी लिपी म्हणजे काय? आपण जी लिपी वापरतोय, जसं की मी एक शब्द म्हणजे मी माझं स्वतःचं नाव लिहितो या ठिकाणी, ठीक आहे, मी नाव लिहिलं, मग इथं वैभव, ठीक आहे. मग ह्या वैसाठी हा जो हे जे ठराविक चिन्ह आलं ना हे देवनागरी लिपीतलं चिन्ह आहे, बरोबर की नाही. त्याच्यानंतर त्याच्यानंतर ही जी लिपी मी लिहिली ना हिला देवनागरी लिपी म्हणतात. आणि मला इंग्लिशमध्ये लिहायचं तर मी असं लिहिणार, मग VAIBHAV हे झालं इंग्लिशमध्ये, ही झाली इंग्लिश लिपी, ही झाली देवनागरी लिपी. मला ग्रीकमध्ये लिहायचं असेल तर मी त्या लिपीमध्ये लिहीन, मला येत नाही ती लिपी परंतु मी सांगतोय. मला उर्दूमध्ये लिहायचं तर मी त्या लिपीत लिहिणार. सो ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या की
लिपी कुठली आपली मराठी भाषेची लिपी कोणती आहे? देवनागरी लिपी. ठीक आहे, तर मराठी भाषा मुख्यतः देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाते. भाषा ही 2 प्रकारची असते, लक्षात ठेवा. आपण लिपीचा अजून डिटेलमध्ये बघू पुढे, परंतु भाषेबद्दल चालू आहे. तर भाषा ही किती प्रकारची असती? भाषा ही 2 प्रकारची असती. त्यात पहिली आहे स्वाभाविक किंवा नैसर्गिक आणि दुसरी आहे कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा. मी आता पहिल्या भाषेबद्दल बोलतो, स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा. स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा म्हणजे काय रे? जी भाषा म्हणजे जिला कुठलंही संकेत ठरवलेलं नसतं. म्हणजे जसं की जर सपोज मला राग आला तर माझा चेहरा एकदम रागाचं जे हावभाव एक्सप्रेशन जे मी देईल तर ते कशामध्ये असेल? स्वाभाविक भाषेमध्ये. जिथं मी कुठल्याही लिपीचा वापर करणार नाही, जिथं मी कुठल्याही भाषेचा वापर करणार नाही, तर त्याला मी काय म्हणेल? नैसर्गिक किंवा स्वाभाविक भाषा. पक्ष्यांची भाषा, प्राण्यांची भाषा किंवा अश्मयुगात ज्यावेळेस भाषेचा विकास झालेला नव्हता किंवा शोधही लागलेला नव्हता त्यावेळेसही लोक कम्युनिकेट करायचे. सपोज आता मला पाणी प्यायचं, मी कसं करेन? बरोबर नाही? म्हणजे याला आपण म्हणतो स्वाभाविक भाषा किंवा हावभावाची भाषा. नैसर्गिक भाषा हे महत्वाचं आहे, निसर्गाने दिलेली भाषा. लक्षात ठेवा. आता मी कृत्रिम भाषा किंवा सांकेतिक भाषा नावातच आहे. जी भाषा आपण बनवतो कृत्रिम, आर्टिफिशियल, ज्या गोष्टी आपण बनवतो त्याला आपण आर्टिफिशियल लँग्वेज म्हणतो. तर आर्टिफिशियल म्हणजे जी बनवलेली आहे. मग जसं की मराठीमध्ये मी मगाशी सांगितलं की वैभव नावासाठी हा वही हा बनवण्यात आला ना, हा देवनागरी लिपीतला वही बनवण्यात आला. हा आपण माणसाने बनवला, इंग्लिशमध्ये व्ही बनवला. ठीक आहे, तर याला कोणीतरी बनवलंय, आर्टिफिशियल आहे, कृत्रिम आहे, सांकेतिक आहे, संकेत ठरवले, त्यामुळे ही भाषा कोणती झाली? कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा. आणि जे पशुपक्ष्यांची भाषा ती कुठली भाषा असते? पशुपक्ष्यांची कुठली भाषा असते? तर ती भाषा असते स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा. येऊ शकतं, लक्षात ठेवा. ठीक आहे, भाषेचे 2 प्रकार. आता भाषा हा शब्द नेमकी कसा आला? केव्हाच आपला चालू आहे भाषा. तर भाषा हा शब्द भाष या संस्कृत धातूपासून आलेला आहे. लक्षात ठेवा, भाषा हा शब्द संस्कृत धातू आहे भाष त्याच्यापासून आला आणि त्याचा अर्थ होतो बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे. भाषा आपण वापरतोच बोलण्यासाठी ना. मुख्यतः भाषा कशासाठी वापरतो? बोलण्यासाठी. मला बोलायचंय म्हणून मी भाषेचा उपयोग करतोय. एरवी दुसऱ्या कारणासाठी भाषा वापरली जात नाही. ठीक आहे, तर भाषा हा शब्द भाषा संस्कृत धातूपासून आला. लक्षात ठेवा, कोणता? भाष हा संस्कृत धातू आहे. इथं हे कीवर्ड असता आयोगाचे, इथं तुम्ही फोकस केलं पाहिजे. ठीक आहे, आणि भाषेचा भाष या शब्दाचा अर्थच होतो बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे. समजलं? चला पुढे. हा, आता आपण मगाशीच बोललो भाषा शब्दाचा अर्थच होतो बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे. तर भाषेचं महत्वाचं स्वरूप काय रे? बोलून दाखवणे. बोलून दाखवणे हे भाषेचं काय महत्वाचं स्वरूप आहे. ज्यावेळेस म्हणजे भाषेचा जन्मच यासाठी झाला की आपल्याला बोलणे म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना व्यवहार करणे, बोलण्याचा व्यवहार करणे, त्यासाठी भाषेचा जन्म झाला. तर बोलून दाखवणे हे भाषेचं महत्वाचं स्वरूप आहे. आता हा एक पॉईंट बघा, लिहिण्यासाठी PYQ या लिहिण्यासाठी आपण लिपी वापरतो आणि लिपीचा शोध लागल्यामुळेच लेखन शक्य झाले आहे. बरोबर आहे? हे जे फळ्यावर सगळं लिहिलंय हे लिपी कुठली तरी म्हणून तर लिहू शकलो ना आपण. म्हणजे लिपीचा शोध लागल्यामुळेच लेखन शक्य झालेलं आहे. हे ठीक आहे, आपण घेऊया हे. त्याच्या आधी हे बघा, देवनागरी लिपी. देवनागरी लिपी मराठी भाषाच्या लिपीच देवनागरी लिपी म्हणतो. मी मगाशी सांगितलं, वैभव नावाचं उदाहरण दिलं. बरोबर? आणि देवनागरी लिपीला दुसरं नाव आहे बाळबोध लिपी. लक्षात ठेवा, कधी कधी आयोग हा तुम्हाला पर्याय देणार नाही. तुम्हाला पर्याय कोणता देईल? तर डायरेक्ट बाळबोध लिपीचा. ठीक आहे, त्यामुळे इथं लक्षात ठेवा देवनागरी लिपीलाच आपण काय म्हणतो? बाळबोध लिपी. आयोगाला तुम्हाला ना ट्विस्ट करायला आवडतं तर ते इथं करू शकता. आणि मराठी भाषेची लिपी देवनागरी लिपी. आता हे एकदा येऊन गेलाय मागच्या काही वर्षापूर्वी, हा 2015 का 14 प्रश्न आला होता की जागतिक मराठी भाषा गौरव दिन केव्हा साजरा केला जातो? तर तो 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो. का केला जातो? कारण की आपले जे मराठी भाषेचे लेखक आहे वि.वा. शिरवाडकर, तर यांच्या मराठी भाषेच्या योगदानासाठी त्यांचा गौरव म्हणून, सन्मान म्हणून वि.वा. शिरवाडकर म्हणजे कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त जागतिक मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो 27 फेब्रुवारीला. लक्षात ठेवा, PYQ आलेला आहे त्यामुळं तिथं ॲड केला आहे. हां, आता आपण देवनागरी लिपीबद्दल माहिती सांगत होतो की देवनागरी लिपीलाच आपण कुठली लिपी म्हणतो रे? आता सांगितलं, बाळबोध लिपी. बरोबर? बाळबोध लिपी. मराठी भाषेची लिपी कोणती आहे? देवनागरी लिपी. तीच आपली बाळबोध लिपी. मग आपण मराठी भाषा कशी लिहितो? तर लिहिणाऱ्याच्या म्हणजे मी लिहिणार आहे
माझ्या डावीकडून उजवीकडे, हा माझा डावा हात आहे, डावीकडून उजवीकडे मी असं लिहितो ना, लिहिणाऱ्याच्या डावीकडून उजवीकडे लिहिली जाते आणि देवनागरी लिपी ही उभ्या, तिरप्या, अर्धगोल, गोलसर रेषांनी बनलेली आहे. एखादा शब्द घेऊ आपण. बघा मी शब्द घेतला आई. बघा मी काय शब्द घेतला, आई. मग तिथं काय सांगितलंय, कशी बनलेली ही लिपी. तर इथं बघा त्यांनी सांगितलंय उभ्या रेषा आहे, आडव्या रेषा आहे, तिरप्या रेषा आहे, अर्धगोल आणि गोलसर आहे. बघा अर्धगोल आलं, उभी रेष आली, आडवी रेष आली, बरोबर आहे की नाही. मग या ज्या ही जी भाषा आहे आपली देवनागरी लिपी, ती कशी बनलेली, तर उभ्या, आडव्या, तिरप्या, म्हणजे जी लिहिण्यासाठी आपण ज्या आकारांचा वापर करतो त्यांनी फक्त सिंपल मध्ये ते दिलेलं आहे. आणि लिहिणाऱ्याच्या डावीकडून उजवीकडे, हा एक पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे. देवनागरी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहिली जाते आणि याच्यानंतर जी लिपी आपण शिकणार आहे ती म्हणजे जसं उर्दू असेल किंवा खरोष्टी लिपी असेल ती तुमच्या लिहिणाऱ्याच्या उजवीकडून डावीकडे लिहिली जाते, ही डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. हा पॉईंट तुम्हाला इझी वाटेल कारण की तुम्ही लिहून बघायचं पेपरमध्ये की डावीकडून उजवीकडे कसं, मग आपण डावीकडून उजवीकडे लिहितो. ठीक आहे. देवनागरी लिपीत पुढचा पॉईंट बघा, देवनागरी लिपीत बहुतेक ध्वनींसाठी स्वतंत्र चिन्ह आहे. इथं लक्षात ठेवा, बहुतेक, म्हणून ती आदर्श लिपी मानली जाते. डायरेक्टली तुम्हाला विचारलं जाईल, वाक्य येईल की देवनागरी लिपीला आदर्श लिपी म्हणतात, तर हो देवनागरी लिपीला आदर्श लिपी म्हणतात. आणि जर वाक्य असंही आलं की देवनागरी लिपीला पुष्कळशी, इथं हा शब्द येऊ शकतो पुष्कळशी, कारण की संदर्भ ग्रंथामध्ये हा शब्द वापरलाय. त्याचं कारण आहे की देवनागरी लिपीमध्ये जे च छ ज झ ही जी लाईन आहे ना, देवनागरी लिपीमध्ये च छ ज आणि झ यांचे उच्चार दोन टाईपने होता. एक प्रकार म्हणजे च छ ज झ आणि दुसरं म्हणजे च छ ज झ. म्हणून आदर्श लिपीची व्याख्या काय की प्रत्येक ध्वनीसाठी स्वतंत्र चिन्ह, परंतु इथं दोन ध्वनी असे ज्यांच्यासाठी फक्त एकच चिन्ह वापरलं जातं. मराठी भाषेमध्ये जर एवढी उणीव सोडली तर मराठी भाषा ही आदर्श लिपी आहे, ही पुष्कळशी पूर्ण आहे. ठीक आहे. त्यामुळे इथं पुष्कळशी हा शब्द सुद्धा तुम्ही नोट डाऊन करायला हरकत नाही. आणि बहुतेक हा सुद्धा बहुतेक ध्वनीसाठी स्वतंत्र चिन्ह आहे. त्याला अपवाद फक्त च छ ज झ, म्हणजे याचा उच्चार दोन टाईपने होतो. एक च छ ज झ अयुक्त होतो आणि दुसरा होतो च छ ज झ युक्त. हे दोन उच्चार लक्षात ठेवायचे. ठीक आहे. आता संस्कृत व प्राकृत भाषांची लिपी सुद्धा देवनागरी लिपी आहे. आता आपल्याला संस्कृत वाचता येते, समजत जरी नसेल तर आपण वाचू शकतो. संस्कृत आणि प्राकृत भाषेची लिपी सुद्धा देवनागरी लिपी आहे. त्याचबरोबर एकदा PYQ आला होता ASO 2012ला की खालीलपैकी ह्या भाषांची लिपी कुठली आहे किंवा देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कुठल्या. तर बघा, पहिली तर मराठी आहे, गुजराती आहे, हिंदी आहे, संस्कृत आहे. अजूनही संदर्भ ग्रंथ मोरावाळांबे सरांचा त्यामध्ये दिलेलं आहे. नेपाळी पण आहे, ठीक आहे, संताळी पण आहे आणि अजूनही असतील. ठीक आहे. तर त्या बघून घ्या पुस्तकामध्ये, संदर्भ ग्रंथात. हा तर PYQ आला होता. मराठी, गुजराती, हिंदी, संस्कृत आणि बंगाली भाषेचा सुद्धा पाया हा देवनागरीच आहे. देवनागरी लिपीचा म्हणजे जी बंगाली भाषा आहे ती सुद्धा देवनागरी लिपीच्याच पायावर आधारलेली आहे. त्यामुळे तिथंही एक पुस्तकातलं हे स्टेटमेंट आहे ते येऊ शकतं. आता आपण बघू दुसरी लिपी. देवनागरी लिपीमध्ये आपण बघितलं सगळं की डावीकडून उजवीकडे लिहिली जाते, उभ्या, आडव्या, तिरप्या, गोल, गोलसर, अर्धगोल ह्या रेषांनी ती लिहिली जाते. बहुतेक ध्वनीसाठी स्वतंत्र चिन्ह आहे, त्यामुळे तिला आदर्श लिपी पण म्हणतात. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट, दुसरी लिपी बघू आपण, ब्राह्मी लिपी. ब्राह्मी लिपी नावातच दिलंय ब्राह्मी लिपी. लक्षात घ्या की ब्रह्मदेवाने निर्माण केली आणि म्हणून तिला ब्राह्मी लिपी म्हणतात आणि ह्याच लिपीला सर्व लिपींची जननी म्हणतात. आता अशी आख्यायिका आहे, ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केलेली आहे, बरोबर आहे की नाही. मग जर ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली आहे तर मग लिपी पण ही सगळ्यात आधी झालेली असेल, म्हणून तिला सर्व लिपींची जननी म्हणतात. ही आख्यायिका आहे. तर आपल्याला एका मार्काला आख्यायिका जरी लक्षात ठेवली तरी काय हरकत नाही. आता दुसरी अजून एक लिपी बघू, खरोष्टी लिपी. तिलाच आपण गांधारी लिपी म्हणतो. खरोष्टी लिपीलाच आपण काय म्हणतो, गांधारी लिपी. तर याचा उल्लेख कुठे आहे रे खरोष्टी लिपीचा, तर बौद्ध उल्लेखात खरोष्टी लिपीचा उल्लेख आहे. आणि लिहिणाऱ्याच्या इथं बघा, आपण देवनागरी लिपी बघितलं की लिहिणाऱ्याच्या कुठून लिहित होते देवनागरी लिपी, तर
लिहिणाऱ्याच्या डावीकडून उजवीकडे लिहित होतं, हिचं उलट आहे. ही लिहिणाऱ्याच्या उजवीकडून डावीकडे लिहिली जाते उर्दू प्रमाणे. कोणत्या भाषेप्रमाणे? उर्दू भाषेप्रमाणे. ही कशी लिहिली जाते? लिहिणाऱ्याच्या उजवीकडून डावीकडे. तर खरोष्टी लिपी ही पण महत्वाची आहे, कारण देवनागरीच्या थोडंसं अपोजिट आहे, विरुद्ध आहे, त्यामुळं हिला पण लक्षात ठेवा. आता मोडी किंवा धावलिपी बघू. मोडी किंवा धावलिपी नावातच आहे. देवनागरी लिपीला जर आपण इथं अंडरलाईन करतो, मुरड घालून लिहिण्याची जी पद्धत आहे त्याला आपण मोडी किंवा धावलिपी म्हणतो. जुन्या काळात ही लिपी आपल्या आजोबांना पंजोबांना यायची, आता नाही ही लिपी. तर या लिपीला म्हणजे फास्ट लिहिलं जायचं, थोडंसं स्पीडमध्ये लिहिलं जायचं, म्हणून त्याला धावलिपी म्हणतात. आता आपण PYQ बघूया. इथपर्यंत तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. एवढंच करायचं आहे. खूप जास्त फापट पसारा करणार, 2-2, 4-4 तास याच्यात तुम्ही घालणार, काही उपयोग नाही. झाले आपले 2 चॅप्टर मराठीचे. एवढंच करा, परफेक्ट करा बस. आता बघा PYQ बघूया आपण. दादोबा पांडुरंग तरखडकर मराठी भाषेचे पाणिनी ज्यांना म्हणतात, मराठी भाषेचे पाणिनी ज्यांना म्हणतात, त्यांच्यावर प्रश्न आला होता. कंबाईन गड ब मुख्य 2021ला त्यांची व्याख्या विचारली होती. परत सुद्धा विचारू शकता की व्याकरण हे भाषा शुद्ध करणाऱ्या प्रयोजनाला बांधलेले आदेशात्मक शास्त्र आहे. तर ही व्याख्या परत येऊ शकते. त्यामुळं इथं तुम्ही लक्ष द्या. व्याख्याचा विषय असा आहे की तुम्ही म्हणजे प्रत्येक टॉपिकवरती 7 ते 8 व्याख्या सापडतील, आणि अशा पूर्ण मराठीत जर तुम्ही धरल्या तर 100 व्याख्या आहे. आणि एवढ्या पाठ जर करायला गेले एका मार्काला, तर एक विद्यार्थी म्हणून मला हे योग्य वाटत नाही. त्यामुळं मी ज्या व्याख्या सोप्या आहे त्याच पाठ केल्या आणि त्याच तुम्हाला सांगणार आहे. जास्त करायला गेलात तर विचार करा, आपले 50 मार्कचा पेपर आहे, तर आपला 1 मार्कासाठी आपण ते 49 मार्क का धोक्यात घालायचे, आणि कन्फ्युजनमध्ये आपले 10-15 मार्क चुकता. म्हणजे त्या 100 व्याख्या पाठ करायला जायचं आणि दुसऱ्या सोप्या गोष्टीची रिव्हिजन राहून जाईल. त्यामुळं की आपण जे गोष्टी महत्त्वाची आहे, ज्या व्याख्या महत्त्वाच्या आहेत त्याच्यावर फोकस करा. जास्तसाठी जाऊ नका, कमी मटेरियल वापरा आणि त्याला जास्त वेळेस रिवाईज करा. ठीक आहे. आपण आता पुढचा PYQ घेऊ. PYQ आपली शिकवण्याची पद्धत अशीच असणार आहे. टॉपिक PYQ. कारण की PYQ इतके महत्त्वाचे आहे. मी प्रत्येक पेपर ॲनालिसिस करतोय, त्या पेपरमध्ये मला एक समजतंय की ह्या पेपरमध्ये 40 ते 50% हे तर PYQच कॉपी आहे. आणि जर बाकीचा विचार केला तर फक्त उदाहरणं बदलले, टॉपिक तोच आहे. तर इथं तुम्ही सुज्ञ व्हा या गोष्टीबाबत. आता इथं महर्षी पतंजलींची व्याख्या विचारली होती एकदा, की त्यांनी व्याकरणाला शब्दानुशासन म्हणले. तर कोणी म्हणलं? ते महर्षी पतंजली यांनी. हा PYQ आहे. एक PYQ STI 2017ला आलेला होता की भाषाविषयक कौशल्याच्या एकूण किती पायऱ्या आहे. एकूण म्हणजे गाळलेली जागा भरण्यासाठी आलं होतं की डॅश पायऱ्या आहे. तर लक्षात ठेवा 5 पायऱ्या आहे. त्यामध्ये मग श्रवण येतं, श्रवण, वाचन, लेखन, भाषण, संभाषण, ठीक आहे. 1, 2, 3, 4, 5 या काय तर भाषेविषयक कौशल्याच्या. कुठलीही भाषा शिकायची असेल तुम्हाला पहिलं ऐकावं लागेल, वाचावं लागेल, लिहावं लागेल, मग तुम्ही बोलता आणि संभाषण करता. हे सिंपल आहे. जर समजून घेतलं तर, गोष्टी समजून घेतल्या तर सोप्या आहे. लक्षात ठेवा. व्याकरणाच्या अभ्यासाचे 3 घटक आहे. आता हे का, एक तुम्ही म्हणाल की हे का, कारण की इथून पुढे आपण व्याकरण चालू करणार आहे. हा आपलं बेसिक आहे. हे आपलं बेसिक झालं की आपल्या भाषेचा इतिहास. इथून पुढे आपण आता खरं व्याकरण चालू करणार आहे. त्यामुळे तुम्हाला माहीत पाहिजे की व्याकरणाच्या अभ्यासाचे प्रमुख 3 घटक आहे. ज्यावेळेस आपण पुढचे लेक्चर सुरू करणार, पहिला असणारे वर्णविचार. आपली वर्णमाला याच्यावर एकदम कमांड पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा असणारे शब्दविचार. शब्दांबद्दल मग जसं की उपसर्ग घटित शब्द, प्रत्यय घटित शब्द, सामासिक शब्द, ठीक आहे, तत्सम शब्द, परभाषीय शब्द, परप्रांतीय शब्द, हे सगळे. त्यानंतर वाक्यविचार. मग वाक्यविचारमध्ये काय काय येतं रे? केवल वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, हे सगळं येणार. आणि आपल्या ग्रामर, हे सगळे या 3 गोष्टींवरती डिपेंड असतो. आपला पेपर सुद्धा, कुठलाही पेपर येताना या 3 गोष्टींवरच, वर्णविचार, शब्दविचार, वाक्यविचार. आणि अजून एक टॉपिक असतो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की
व्होकॅब्युलरी ज्याला आपण म्हणतो शब्दसंग्रह. शब्दसंग्रह शेवटी मी याबद्दल बोलतो शब्दसंग्रहाबद्दल पण. ठीक आहे. हा, तर आता आपण या गोष्टींवरती विचार केला की व्याकरणाच्या अभ्यासाचे 3 घटक आहे, वर्णविचार, शब्दविचार आणि वाक्यविचार. आणि जो वेगळा असतो घटक तो असतो शब्दसंग्रह आणि 5 मार्काला पॅसेज. पॅसेज हा वेगळा घटक आहे. तर बघा हा करंटचा टॉपिक आहे, कारण की नुकतंच मराठी भाषेला एक नोटिफिकेशन जारी केलं केंद्राने की ज्याच्यामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या. हे कमिटी जी आहे केंद्राची त्यांनी त्याला ग्रीन फ्लॅग दाखवला. त्यामुळे लक्षात घ्या हे महत्त्वाचं आहे की कुठली समिती आली होती आणि कुठली नाही. अभिजात भाषा समिती आली होती. मराठीला अभिजात भाषा द्या यासाठी कुठली समिती होती? रंगनाथ पठारे समिती. वर्ष लक्षात ठेवा 2012ला ती 9 सदस्यीय समिती स्थापन झाली. तिने अहवाल दिला 2019ला. ठीक आहे. अहवाल केव्हा दिला? 2019ला. रंगनाथ पठारे समिती नाही मराठीत आलं, मराठीत तर येणार नाही परंतु GS मध्ये येऊ शकतं. सो तिथं लक्षात घ्या अभिजात भाषा 5 ऑक्टोबर 2024 पर्यंत, तामिळ 2004, संस्कृत 2005, कन्नड 2008, तेलुगू 2008, मल्याळम 2013, उडिया 2014 आणि ह्या ज्या 5 आहे मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली याची अधिसूचना आता निघालेली आहे. ठीक आहे. केंद्राने अधिसूचना काढली तर ह्याही अभिजात भाषा आहे. तर सध्या एकूण 11 अभिजात भाषा आहे. आता तुम्ही म्हणाल की अभिजात भाषाचा फायदा काय? तर सगळ्यात महत्त्वाचं त्या भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र निधी देतं. दरवर्षी 10 कोटी रुपये त्या भाषेच्या संवर्धनासाठी, मग जे संमेलन भरता किंवा भाषेची प्रतिष्ठा वाढावी यासाठीच्या गोष्टी होता त्याला केंद्र प्रोत्साहन देतं. फक्त राज्यातच नाही तर राष्ट्रीय लेवलला म्हणजे राष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर भाषेची विकास व्हावा, भाषेचा विकास व्हावा यासाठी केंद्र मदत करतं राज्यांना. त्यामुळं आपल्याला जो अभिजात भाषा मिळालेला आहे तर ही खरंच एक अभिमानाची गोष्ट आहे मराठीसाठी. ठीक आहे. आणि कसं मिळतो रे हा दर्जा? तर याच्यासाठी पण काही निकष आहे की ती भाषा 1500 वर्ष जुनी असावी. बरोबर, 1500 वर्ष जुनी असावी, प्राचीन, ज्याला आपण म्हणतो प्राचीन असावी. त्या भाषेतलं जे साहित्य ते दुसऱ्या भाषेतून म्हणजे कॉपी केलेलं नसावं, घेतलेलं नसावं, त्या भाषेचं मूळ भाषेतलं ते असावं. असे काही निकष आहे. त्या निकषांवरती म्हणजे जी समिती बसली होती की त्यांनी सांगितलं की मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा द्या, कारण की ते मराठी भाषा सर्व निकष पूर्ण करत आहे. तर मग केंद्राने तो अहवाल स्वीकारून आता सध्या मराठी, पाली, प्राकृत, आसामी, बंगाली या 5ही भाषांना अभिजात भाषा दर्जा देण्याची अधिसूचना जारी केलेली आहे. हा टॉपिक महत्त्वाचा आहे करंटच्या दृष्टीने पण. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण आज मराठी भाषेचा उगम आणि व्याकरण या दोन्ही गोष्टीचं जे महत्त्वाचं सगळं जे पेपरला येणार म्हणजे जे आपली टॅगलाईन आहे की जे पेपरला येणार तेच आपण शिकवणार या ठिकाणी बघितलंय. बघा मराठीमध्ये जर तुम्हाला स्कोअर करायचा असेल मी 3च गोष्टी सांगतो. आपल्याला त्या 3 गोष्टींवरती कमांड घ्यायची आहे. पहिलं म्हणजे मराठीचं व्याकरण जे मी तुम्हाला शिकवणार आणि तुम्ही त्याच्यात मार्ग पाडणार. दुसरं म्हणजे शब्दसंग्रह जे तुम्हाला स्वतःला पाठ करायचंय परंतु पाठ कसे करायचे ते मी सांगणार. आणि तिसरं म्हणजे तुम्हाला उतारा, ज्याला आपण पॅसेज म्हणतो इंग्लिशमधून. ह्या 3 गोष्टींवरती तुमची कमांड पाहिजे. लक्षात घ्या व्याकरण, शब्दसंग्रह आणि उतारा हा जो टॉपिक आहे ना हा काही एका दिवसात होण्यासारखा नाही किंवा 10 दिवसात नाही, रोज याला वेळ द्यावा लागणार, रोज. ठीक आहे. तर बघा आपण आपल्या गुरुकुल बॅचमध्ये विद्यार्थ्यांना फक्त मराठी शिकवणारच नाहीये तर मराठीबद्दल आपण तुम्हाला मेंटरशिप पण देणार आहे. म्हणजे की मराठीमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, अभ्यासाच्या पायऱ्या कशा आहे, कसं लक्षात ठेवलं पाहिजे एखादा टॉपिक नाही तुमच्या लक्षात आला तर त्यालाही आपण त्या ठिकाणी परत तुम्हाला ते सांगणार आहे की कशा पद्धतीने असणार आहे, काय असणार आहे. ठीक आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. लवकरच आपण आता पुढील जो आपला टॉपिक आहे तो आपण लवकरच सुरू करू आणि त्या टॉपिकपासून व्याकरणाचा खरा अभ्यास सुरू होणार आहे. त्यामुळे तुम्ही जो संदर्भ ग्रंथ ज्यातून आयोग थेट प्रश्न विचारतं ते म्हणजे मोरा वाळंबे सरांचं पुस्तक समोर ठेवूनच बसायचं आहे लेक्चरला. दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुमचं PYQ ॲनालिसिस सुद्धा एकदम, जर तुमच्याजवळ PYQचं पुस्तक नसेल तर तुम्ही ते घेऊन या. लेटेस्ट झालेले पेपर तुमच्याजवळ असू द्या, कारण की मराठी हा सगळा PYQ बेस्ड सब्जेक्ट आहे, त्याला तुम्ही दुय्यम दर्जा द्यायचा नाही. ठीक आहे. तर लक्षात ठेवा आपल्याला मराठीमध्ये जसं
आपल्याला आपण ठरवलंय की ॲव्हरेज नाही, आपण आता एक्सलंट मार्क घेणार, तर आपल्याला एक्सलंट मार्कच घ्यायचे आणि ते मार्क कसे घ्यायचे ते मी तुम्हाला सांगणार, तुम्ही फक्त फोकस करायचं. धन्यवाद.